लातूरमध्ये पावसाची परिस्थिती गंभीर असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्याच्या पद्धतीनं महाराष्ट्रभरात आणि देशभरात पाऊस पडणार नाही अशी शक्यता वर्तवली जात आहे. लातूरची काय आहे परिस्थिती सध्या ते दाखवतोय मी. मी मांजरा नदीच्या काठी आहे आणि आपण पाहू शकता हे मांजरा नदीचं खोरं आहे आणि या मांजरा नदीमध्ये पूर्णतः पाणी आता शिल्लक नाही अशी परिस्थिती आहे. कोरडी ठाक नदी पडल्याचं पाहायला मिळतंय. लातूर जिल्ह्यातल्या अनेक नद्या, नाले, ओढे हे कोरडे ठाक पडल्याचं पाहायला मिळतंय. लातूर मधली ही मांजरा मुख्य नदी आहे आणि ही पूर्णतः कोरडी ठाक पडल्याचं पाहायला मिळतंय. लातूर मधले अनेक नदी नाले कोरडे आहेत. त्याच पद्धतीनं ज्या धरणांची पातळी आहे ते देखील कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. लातूरची ही सगळी परिस्थिती आपण पाहताय. ही सगळ्यात महत्वाची नदी आहे, मात्र या नदीत आता थेंबर देखील पाणी नाही अशी सगळी परिस्थिती आहे. माझ्यासोबत नागरिक आहेत. कशी परिस्थिती असते दरवर्षी आणि यावर्षीची काय परिस्थिती आहे? दरवर्षी चा चांगलंच पाणी असतं नदीला. गेल्या वर्षी एक महिनाभर तर या लहान पुलावरून पाणी वाहत होतं, परंतु या या वर्षी कसलंच पाणी नाही. गेल्या वर्षी एक 10 जून पासून पेरणी चालू होते, परंतु आज 4 जून 4 4 4 जून जून आहे. 4 जून असून कसलाही पाऊस नाही. पूर्ण नदी कोरडी पडलेली आहे. तर एकूणच काय यावर्षी वाटतंय तुला, पेरण्या होतील का आणि अंदाज व्यक्त केला जातोय की पाऊस नाही यावर्षी? जर पाऊस पडला तरच पेरण्या होतील. गेल्या वर्षी 10 जून म्हणजे आज 4 जून आणि 5 दिवस राहिले 10 जूनला, तरी आणखी पेरण्या नाहीत. बरं, एवढी कोरडी ठाक नदी या अगोदर गावात पाहिलीस का कधी? या आधी नदी कोरडी राहत होती, परंतु 2017ला. हा राहत होती, परंतु पाऊस पडत होता पुढं, नंतर पाणी यायचं. परंतु आता सध्या कसलाही पाऊस नसल्यामुळं नदी कोरडी पडलेली. तर ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खर तर पाणी सगळं आटल्याचं पाहायला मिळतंय. पावसाच्या प्रतीक्षेत पाणी येईल या सगळ्या प्रतीक्षेत नागरिक असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र लातूर मधलं हे सगळी परिस्थिती आहे. अनेक नद्या नाल्या कोरड्या ठाक पडल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळं प्रशासनानं देखील आवाहन केलेलं आहे की पाणी जपून वापरण्याची गरज आहे. मात्र यावर्षी ऊसाचं क्षेत्र असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते पाण्याचा उपसा झाल्याचं देखील समोर आलेलं आहे. अनेक प्रकारे पाणी साठवणे आणि त्याचं जपवणूक करण्याची प्रशासनानं आवाहन देखील करण्यात आलं होतं. मात्र असं असलं तरी आता पुन्हा एकदा पाहू शकता आपण या ठिकाणी नद्या नाले हे कोरडे ठाक पडल्याचं पाहायला मिळतंय. एकूणच हे चित्र सध्या भीषण असल्याचं पाहायला मिळतंय. यावर्षी जर पाऊस म्हणावा असा झाला नाही तर पुन्हा एकदा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होईल का अशी सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये पाऊस कसा होतो, प्रशासन सांगितल्या पद्धतीनं नियोजन नागरिक लोक करतात का याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. अन्यथा लातूरला पुन्हा एकदा मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागेल अशीच परिस्थिती आहे.